ग्रामस्थ म्हणून काय मागणी? आमची आज ग्रामस्थ म्हणून अशी मागणी होती की ज्या सडकला खारेकरूला जे त्यांनी ऑर्डर दिली, ती ऑर्डर कशी दिली की बिबट्या पाहता क्षणी त्याला पहिले बेशुद्ध करण्यात यावं. बेशुद्ध करण्यात यावं, मग त्याला जर समजा जर त्यांनी प्रतिकार जर केला तर त्याला ठार मारण्याचे आदेश त्यांनी दिले होते. पण आमची सरकारला किंवा CCF ऑफिस नाशिक या डिव्हिजनला अशी मागणी आहे का त्यांनी दिसण्यास गोळ्या घालण्याचे आदेश स्पेशल टीम बोलून त्यांनी स्पेशल ठार मारण्याचे आदेश देण्यात यावे. सध्या एक 5 ते 10 वर्षापासून या पंचक्रोशीत बिबट्याचा कुठल्याही प्रकारचा वावर नव्हता आणि गेल्या 2 महिन्यापासूनच बिबट्याचा त्रास होण्यास सुरुवात झाली. मग आपले जे संबंधित वन अधिकारी आहेत यांनी मुळात बाहेरून येणारे जे बिबटे आहेत, आता आमच्याकडे केके रेंज एरिया आहे, केके रेंज एरियामध्ये जरी बिबटे असतील पण ते बिबटे केके रेंज मध्ये ऍक्सेप्ट झालेले बिबटे. आता हे जे बाहेरून आलेले बिबटे आहेत हे नरभक्षक, आपण सगळेजण विचार करतोय नरभक्षक बिबटे आणि माणसात का फिरतोय, ही बाहेरून आलेली पैदास आहे बिबट्याची. वन अधिकाऱ्यांनी पहिले याच्यावर निवेदन द्यायला पाहिजे. संबंधित किंवा एखाद्या शेजारच्या जिल्ह्यातून येणारे बिबटे त्या अधिकाऱ्याशी चर्चा करून हे कुठेतरी लांब ट्रान्सफर करायला पाहिजे. जवळच्या जवळ सोडल्यामुळे आता जो त्रास होतो हा त्याच्यामुळे त्रास होतो. महत्वाचा विषय आहे, एक जर तिकडून जर आले नाही तर गावाला त्रासच होणार नाही. महत्वाचा प्रश्न असा आहे की संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही तालुका घ्या, श्रामपूर घ्या, कोपरगाव घ्या, संगमनेर घ्या, नगर तालुका घ्या, कर्जत जामखेड घ्या, पाथर्डी तालुका घ्या, सगळ्या तालुक्याने अशी परिस्थिती आहे. पण वन विभाग आणि इथलं असणारं जे सरकार आहे, पालकमंत्री असतील, आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पोलीस प्रशासनाने कुठल्याही वाडी वस्तीवरून जरी त्या ठिकाणी निरोप आला कुठल्याही ग्रामस्थांचा वस्तूवाल्यांचा, तर तत्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन शासनाने त्यांना ते बिबटे असेल त्यांना शूट करण्याचे सुद्धा आदेश दिले पाहिजे. आता नगर तालुक्यात एक घटना अशी घडलेली आहे की बिबट्याला त्या ठिकाणी ठार करण्यात आलं, तर त्या मंडळावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. अशा प्रकारे जर प्रशासन जर वागत असेल हे अत्यंत निंदनीय बाब आहे. म्हणून सर्वात आमच्या या रस्ता रोको आज या ठिकाणी झालाय. संपूर्ण ग्रामस्थ असतील, या ठिकाणी खारेकरची जी घटना झाली, रात्री आपल्या विसळ परिसरात घटना झाली, या घटना वारंवार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने विनंती राहील, वरिष्ठांशी SP साहेबांशी बोलू, कलेक्टर साहेबांशी बोलू, पालकमंत्रीशी बोलू, परंतु कुठल्याही सर्वसामान्य ग्रामस्थांचा जरी निरोप गेला तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन म्हणा किंवा तुमची जी शासकीय अधिकारी असतील वन विभागाचे तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्याला शूट करण्यात आलं पाहिजे. कारण जिकडून तिकडून आणून केकेरींचा परिसर असेल, रानडुकराचा परिसर त्या ठिकाणी तिकट शेतकऱ्यांचे ठेवत नाही. रानडुकराचाही मोठा प्रश्न आहे, त्या ठिकाणी बिबट्याचाही मोठा प्रश्न आहे. तर प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा अशी माझी टाकळी असेल, खातगाव असेल, हमीरपूर असेल, हिंगणगाव असेल, जखणगाव असेल, चास असेल, कांबरगाव असेल, संपूर्ण तालुक्याच्या वतीने आता जेऊर परिसरात पण अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी सुद्धा गोरक्षनाथ गड या ठिकाणी वन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा बिबट्यांचा वावर अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून वन विभाग आणि हे प्रशासन यांनी लवकरात लवकर तोडगा काढून या बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे असे संपूर्ण गाववाल्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो. एक 5 ते 10 वर्षापासून या पंचक्रोशीत बिबट्याचा कुठल्याही प्रकारचा वावर नव्हता आणि गेल्या 2 महिन्यापासूनच बिबट्याचा त्रास होण्यास सुरुवात झाली. मग आपले जे संबंधित वन अधिकारी आहेत यांनी मुळात बाहेरून येणारे जे बिबटे आहेत, आता आमच्याकडे केके रेंज एरिया आहे, केके रेंज एरियामध्ये जरी बिबटे असतील पण ते बिबटे केके रेंज मध्ये ऍक्सेप्ट झालेले बिबटे. आता हे जे बाहेरून आलेले बिबटे आहेत हे नरभक्षक, आपण सगळेजण विचार करतोय नरभक्षक बिबटे आणि माणसात का फिरतोय, ही बाहेरून आलेली पैदास आहे बिबट्याची. वन अधिकाऱ्यांनी पहिले याच्यावर निवेदन द्यायला पाहिजे. संबंधित किंवा एखाद्या शेजारच्या जिल्ह्यातून येणारे बिबटे त्या अधिकाऱ्याशी चर्चा करून हे कुठेतरी लांब ट्रान्सफर करायला पाहिजे. जवळच्या जवळ सोडल्यामुळे आता जो त्रास होतो हा त्याच्यामुळे त्रास होतो. महत्वाचा विषय आहे, एक जर तिकडून जर आले नाही तर गावाला त्रासच होणार नाही. या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसापासून जी कर्जुल्याची दुर्दैवी घटना झाली त्यानंतर काल रात्री निंबळ सडकमध्ये एक लहान मुलगा उत्तर नावाचा मुलगाला बिबट्याने उचलून नेलं होतं. त्याच्या वडिलांच्या तत्परतेनुसार त्यांनी त्या बिबट्याच्या तोंडातून त्या मुलाला सोडून आणायचं काम या निमित्ताने केलेलं आहे आणि त्या वडिलांच्या शौर्यामुळं तो वाचलेला आहे. गेल्या 2-3 दिवसापासून
या ठिकाणी दोन्ही पथक आलेले आहे, पुण्याचं पथक आलेलं आहे, एक नाशिकचं पथक आलेलं आहे. पण गेल्या 2 दिवसापासून आम्ही पाहतो त्यांच्या काही त्या यंत्रणेला ती बिबट्याची काही व्यवस्था होत नाही. तर आमच्या सर्व तिन्ही ग्रामपंचकृषीच्या वतीने विनंती आहे की या बिबट्याचा कायमस्वरूपीचा म्हणजे त्याला बंदोबस्त म्हणजे शूट ॲट साईट असं जर केलं तरच या बिबट्याचा बंदोबस्त होईल आणि इथले जे मंडळी आमचे जे गावातले शेतकरी मंडळी असतील, कामगार मंडळी असतील, यांना जे बिबट्याची भीती आहे. आज बऱ्याच लोकांनी गहू पेरायचं राहिलेलं आहे, बऱ्याच लोकांची खुरपणी राहिलेली, बऱ्याच लोकांची कोळपणी राहिलेली आणि कोणीही शेतात जात नाही. MIDCत जायला सुद्धा संध्याकाळच्या वेळेस लोक घाबरत आहेत. कोणीही वस्तीवर थांबत आतमध्ये कोंडून घेतलेली गंमत झालेली. त्यामुळं इथल्या ज्या आल्या आहे नरभक्षक बिबटे याला जीवे मारण्याची परवानगी वन खात्याने दिल्याशिवाय आता पंचकृषीतले ग्रामस्थ स्वस्थ बसणार नाही. आज जे आंदोलन करायची वेळ आली, कोणतंही आंदोलन मग भविष्यात या 5ही गावांनी या बायपास अडवण्याचा असेल, कल्याण रोड अडवण्याचा असेल, इथलं निंबळचा असेल, अडवण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही करणार आहे. आणि तरी थांबले नाही तर आम्ही वन खात्याचं ऑफिस त्यांनासुद्धा काम करून देणार नाही. जिल्हा कलेक्टर ऑफिसरला सांगणार आहे, प्रशासनाला सांगणार आहे, जिल्हा नियोजनाला सांगणार आहे की बाबा तुम्ही काही करून या ठिकाणी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी विनंती पंचकृषीच्या वतीने करतो आणि माहिती